लेट मला वाटतं इतकं तर होता बाल असावं. खूप तुमच्या पराक्रमावर अरे नेकीचा नेकदार शूर म्हणून तुम्हाला आरूढ केलं आणि आज तुम्ही एका पोराकडून बॉल काढली थोत तुमच्यावर म्हणावं तुम्हाला आणि पराक्रमाचा काय सांगावं जितकं पळाला म्हणून आपली नामुष्की झाली. आज तुम्हाला लाट ठोकतो तुमच्यावर आणि तुमच्याबरोबर आमच्यावर सुद्धा. याचा वाद चुकवताना माझ्या शमशीने दगा दिला, नाहीतर आज तो माझ्या हातून जीवन गेलाच नसता. पण गेला ना आणि त्याच बरोबर आणि सरकाराचा खुनी म्हणून पकडलेला चित्तू किल्ला सुद्धा गेला. आता महाराज भोगांनाही कडेल होताना तुमच्या खिलाडीमुळेच हे प्रसंग ओढला. काय ऐकलं आम्ही हे आई साहेबांचा तो खून करणारा चित्तू गेले पळायला बसा. काहीतरी घोटाळा झालाय. सांगायला शरम पाहिजे तुम्हाला. ही कशाची लक्षणं समजायची आम्ही? तुमच्या चोख राज्यकारभाराची, सूर मर्दमुखीची की धोकेबाज आणि भ्याडगतुकाची? थोड सावरून बोला राजकुमार. कुणाचाही राग आमच्यावर काढण्याचा अर्थ नाही. आपण सत्य परिस्थिती समजून घ्यावी आणि मग सारं काही लक्षात आलंय माझ्या. फतेसिंग, सुमेर सिंग जेव्हा तेव्हा तुमच्या आदुरीच्या पुशारका मारता आणि एक साधा भिल्लाचा पोर तुमच्यावर चाल करून आला तर भागुबाई प्रमाणे संशय ज्ञान करता आणि त्याचा रस्ता मोकळा करता. ही कशाची लक्षणं समजायची? आता महाराजांना काय जबाबदार देणार आहात तुम्ही? चूक झाली खरी राजकुमार आमच्या हातून. तो बिल्लाचा पोर अचानक हात कसा आला तेच कळलं नाही. याचा अर्थ तुम्ही सगळे गाफील होत. एवढ्या मोठ्या राजवाड्यात कडेकोट बंदोबस्त असताना छाती ठोकपणे बरका माणूस कैद खाण्यापर्यंत जाऊन कैद्याची सुटका करून सही सलामत निघून जातो. याचा अर्थ काय? प्रधानजी, सेनापती, तुम्हाला राग आला तरी चालेल. मी स्पष्ट बोलतो तुम्हाला. यापुढे तुमच्यावर कसा आणि किती विश्वास ठेवावा याचा योग्य विचार करावा लागेल महाराजांना आणि मला सुद्धा. आता महाराजांना काय जबाब देणार आहात तुम्ही? बोला, या उत्तर. आता आणि काय बोलू राजकुमार, चूक तर झालीच खरी आमच्या हातून. राजकर्त्यांनी कुठलीही चूक होऊन चालत नाही सेनापती. केलेली चूक ही त्या राज्याच्या अधोगतीची लक्षणं समजावी. राजकुमार, मी आता जातीने जाऊन त्या ठोगालाही कैद करू त्या पिल्ल्याच्या पोराचा आणि चित्तूलाही कैद करायचं आणि बेजबाबदारपणे सोडून द्यायचं हे तुमच्यासारख्या या भुवनपुरीच्या प्रधानाच्या कर्तृत्वाला शोभा आणणारं खचितच नाही. हा पोरांच्या खेळातील लपंडावणारी हे तुमच्यासारख्या वयाने, ज्ञानाने आणि कर्तव्याने मोठे असलेल्यांना आम्ही सांगणं केव्हाही योग्य नाही. राजकुमार, मला फक्त एका तासाच्या होते. 200 रुपये दर गो ताबडतोब त्या ठोगांचा मुसका अशोक फाडून चिगुळकर तुमच्या म्हणून समोर गोळा त्याने दिलेत. नाव पुकारत अशोक चिगुळकर त्यांना मला बेस्ट आहे. चित्तू कैदीतून पळाला ही बातमी कुणालाही कळतात. नाटक कमिटीला तू कर ते, माझा नाव मी पुकारी. मी सांगते ते. तू फक्त त्याचं काम कर. 200 रुपये तुझ्याकडे तुम्हाला काय वाटतं? महाराजांच्या कानावर ही बातमी गेली नसेल? अहो, संबंध राज्याला कळलं तरी राजाला माहित नसेल. हा भ्रम आहे तुमचा प्रधानजी. राजकुमार महाराजांवर हल्ला झालाय. आज ते जबर जखमी झाले. कुणीतरी मुलगा तरी इस्मानाने त्याच्यावर हल्ला केलाय. ते खूपच जबर जखमी झाले आहेत.
रेडी? काय ऐकलं आम्ही हे? शिपाई हल्लेखोराला पकडलं की नाही? नाही नाही रखमान, ते हातावर तुरी देऊन पळाले. नक्कीच त्या भिल्लाच्या काटाचा कारस्थान असणार. आता महाराज कुठं आहे? हा? बाबा तरी तांडळाने जाव. हे सगळे घ्या डबल अमाऊंट कोण आता आम्ही नाही नाही जमू शकत. या या पुढे तुम्ही या राजाचे वापस या. तुम्ही चला. नावडी फाजील विश्वास असं नाही, दुःखाचं moment आहे. आणि सरकाराचा आणि आमच्या कुणाचा सूर्या. बाबा बस आता सावध झालं पाहिजे. यापुढे ललाट बेटा सावध हो. आता तुझं पोरवय संपलं, थोरवय सुरू झालं. यापुढे एकच सोड सोड आणि सोड. बदला आईच्या आणि बाबाच्या मनाचा सूड. बाबा यापुढे या मारेकरांना शोधून त्यांचा खून करीन तेव्हाच नाव सांगितलं. बाबा तुमच्या या चरणाची शपथ, तुमच्या मनाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही.